शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची गोड बातमी म्हणजे कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी अपडेट ही आलेली आहे। सहकार विभागातर्फे कर्जमाफी संदर्भात संवेदनशील निर्णय हा घेण्यात येणार आहे आणि जो शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून 6 लाख शेतकरी जे वंचित राहिले होते त्या संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय आता हा घेण्यात येणार आहे। सहकार विभागामार्फत कोणत्या तारखेला कर्जमाफी संदर्भामध्ये व कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेणार त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली। त्या योजनेमध्ये शेतकरी 6,56,000 शेतकरी पात्र असून देखील त्यांना तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफीचा हा लाभ मिळालेला नाही। त्यानंतर 2 वर्षांमध्ये सत्ता पलट झाली आणि विराजमान झाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब। त्या काळामध्ये 2019 ला परत 2 लाखापर्यंत शेतकरी कर्जमाफी योजना, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना हे अंमलात आणली। त्यामध्ये देखील जे पूर्वीचे जे शेतकरी होते 2016-2015 मधील जे थकीत शेतकरी होते, कर्जात बुडालेले शेतकरी होते, जे कर्ज शेतकरी भरू शकत नव्हते असे शेतकरी निकष व अटीमध्ये पात्र असून देखील फक्त तांत्रिक अडचणीमुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही। पण मागील हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी विधिमंडळात घोषणा केली, विधानसभेमध्ये असे विधान केलं की मी ग्वाही दिली त्यांनी की जे उरलेले जे कर्जमाफीपासून वंचित शेतकरी आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत आणि त्यांची कर्जाची पूर्ण परतफेड करण्यासाठी आमचं सरकार एक कटिबद्ध आहे आणि त्यांच्या पैशाची पूर्तता देखील आम्ही करू अशी ग्वाही दिली आहे। त्यामुळे आता येत्या काही काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी हे मिळणे अनिवार्य आहे आणि जे कर्जधारक शेतकऱ्यांना जे वंचित शेतकरी 6 लाख शेतकरी आहेत त्यांना मिळणे हे अनिवार्य आहे आणि त्यासाठी आता सरकार विभागाने हालचाली देखील सुरू झालेली आहे आणि ॲग्रोवनला माहिती दिल्यानुसार सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी ॲग्रोवनला अशी माहिती दिली की आता 1 जूनपर्यंत आमची बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये आता जो काय महाआयटीद्वारे जो डाटा डिलीट झालेला आहे, ज्या शेतकऱ्यांची यादी होती, पण आता अत्याधुनिक जगामध्ये एका पोर्टलवरून दुसऱ्या पोर्टलवर डाटा घेणे हे कितपत शक्य आहे हे सर्वांनाच माहीत आहे। की डाटा माहिती घेणे हे कुठल्याही स्तरावर आता कोणताही डाटा उपलब्ध हा क्षणात होऊ शकतो, त्यामुळे हे काही कारण नाही। पण लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूक या कालखंडात शेतकऱ्यांना आता ह्याच निवडणुका संपल्या, लोकसभेची निवडणुका संपल्याबरोबर आता सहकार विभागाकडे 1 जूनपर्यंत ही बैठक लावली आलेली आहे। तर त्यामध्ये त्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये आता जे 6 लाख शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना कोणत्या स्वरूपामधून त्यांची माहिती मागवली जाते व त्यांसाठी 5,000 कोटीची हे तरतूद देखील शेतकऱ्यांना करावी लागणार आहे। नंतर 55 कोटी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी हे तरतूद केलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एकनाथ शिंदे साहेब यांनी मागील हिवाळी अधिवेशनामध्ये। म्हणून शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत आहे, ज्या शेतकऱ्यांचं पात्र असून देखील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना आता सहकार विभागामार्फत चांगल्या म्हणजे गोड बातमी ही मिळालेली आहे, जेणेकरून उर्वरित जे काही शेतकरी राहिलेले त्यांना उशिरा का होईना पण कर्जमाफीचा लाभ नक्कीच मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांची यादी होती व ज्या शेतकऱ्यांची स्लिप वगैरे भरलेली असेल त्या शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी ही मिळणार आहे। 9 जूनपर्यंत जून महिन्यामध्ये जे काय सहकार विभागाने बैठक होईल त्यामध्ये अंतिम निर्णय होईल। त्यामध्ये मग कोणत्या काळापर्यंत व कोणत्या शेतकऱ्यांना त्या संबंधित देखील याद्या जसे काही अपलोड होईल किंवा महत्त्वपूर्ण जशी माहिती नवीन मिळेल त्या संबंधित माहिती आपण आपल्या चॅनलमार्फत देत राहू। तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, 100% आता कर्जमाफी मिळण्याचे संकेत हे आता सहकार विभागातर्फे मिळालेले, म्हणून शेतकरी मित्रांनो उशिरा का होईना पण आता कर्जमाफी मिळेल।
धन्यवाद शेतकरी मित्रांनो.